तिथेच येणार होतो. तो पहिला मोठा ब्रेक कधी आणि कसं मिळाला? अच्छा, पहिला मोठा ब्रेक तसा माझ्यासाठी सुपरस्टारलाच मिळाला होता. पण तसा सिरियलसाठीचा योगेश शिरसाट चलावयोदामधले योगेश दादा, त्याने मला एकदा फोन केला म्हणजे संध्याकाळी वगैरे, की दक्षता असंच एक सन मराठीचं एक चॅनल येतं नवीन, आणि दीपाताई म्हणून आहेत, ती सनचीच हेड होती चॅनलची, तर तिने म्हणजे एक नवीन सिरियल येते, तर त्याच्या ऑडिशनसाठी तिला, म्हणजे तू जाशील का, मी रेफरन्स देऊन ठेवतो तिला तुझा. म्हटलं ओके दादा चालेल, मी फ्रीच आहे. तेव्हाच लॉकडाऊन जस्ट असं सगळे कामं सुरू झाली होती आणि असं सुरू झालं होतं. तर म्हटलं ठीक आहे मी देईन. त्याने रेफरन्स मला दिला की मी सांगते तुला, नाव तुझं सांगतो म्हणजे रेफरन्स देतो. म्हटलं ओके. मग काही दिवसांनी मला फोन आला त्यांच्या क्रिएटिव्हचा की असं असं एक सिरियल करतोय आम्ही नवीन, तर ऑडिशन देशील? म्हटलं हो चालेल. मी ऑडिशन दिली. बरं, आता ऑडिशन कशी, आता चाळी तर माहितीये ना, संध्याकाळ झाली की सगळा गोंगाट सुरू होतो, मुलं खेळतायत, मैदानातून आवाज येतोय. आता ऑडिशन शूट करायचे, तर करणार कुठे? मी माझा एक फ्रेंड आहे, त्याच्या घरी एक म्हणजे प्रज्योत, त्याच्या घरी तिथे गेले. त्याला म्हटलं मला शूट करायचंय. सो मला टेरेसवर जरा आम्ही जाऊन पटकन रेडी झाले. टेरेसवर आम्ही डे लाईट जाण्याच्या शूट केलं आणि ते कसं बसं पाठवलं त्यांना. नंतर झालं की त्यांना आवडली ऑडिशन. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि नंतर कळलं की हे लीडसाठी आहे. सो मला आधी विश्वास बसत नव्हता. मी सांगितलं, तिथे लुक टेस्ट झाली, सगळं झालं. त्यांनी सांगितलं की आपण कोल्हापूरमध्ये शूट करणार आहोत. एकतर पहिलंच काम आणि डायरेक्ट कोल्हापूरमध्ये, आणि ते सुद्धा लीड. हा, म्हणजे मला असं वाटतं बापरे, मला वाटलं की कसं काय करणार आहे, मग इथे मुंबईत नाही, मग कसं काय असतं. मग युनिट गॅपला घरी येणार, तेव्हा मला हे शब्द कळायचे. युनिट गॅप म्हणजे असं असतं की तुम्ही तिथे शूट करताय तर गणपतीच्या वेळी किंवा अशी 4 दिवसाची सुट्टी असते तेव्हा तुम्ही मुंबईला यायचं आणि परत जायचं इथनं. म्हटलं बापरे, आता कसं काय होणार. मी घरी सांगितलं, आले, म्हटलं असं असं सांगितलंय, मी सिलेक्ट झाले. पण मम्मीला म्हटलं तू कोणाला सांगू नको. बाबांनाही सांगितलं, जोपर्यंत मी तिथे जात नाही, शूट करत नाही, पहिला प्रोमो वगैरे येत नाही किंवा काही एपिसोड सुरू होत नाही, तोपर्यंत काहीच हे नको करूयात. म्हणजे मला ती भीती होतीच की खरंच झालंय का किंवा काय माहित नाही ना. आणि कोल्हापूरमध्ये शूट आहे. मी 2-4 जणांना विचारलं पण, म्हटलं हे असं असं झालंय, तर तुला हो असतं ग, बाहेर शूट असतं, काही नाही, ते बरोबर करतील, सगळं प्रोडक्शन वाले करतात. बरं मग कसं काय येणं जाणं कसं काय, नाही ते सगळं प्रोडक्शन वाले करतात. सो या नवीन नवीन गोष्टींशी माझी ओळख होत गेली हळूहळू की अच्छा. मग घरी झालं की ओके नीट जाशील ना हे वगैरे सगळं. शूट सुरू झालं, पहिला प्रोमो आला आणि म्हणजे सगळ्यांचे मेसेजेस, फोन, आणि जे म्हणतात ना की न बोलणाऱ्या व्यक्ती पण असं असतं ना की ज्यांना असं हे होतं, ती लोक पण येऊन विचारतात, ती लोक पण येऊन अभिनंदन करतात, मेसेज करतात, फोन करतात, मम्मीला येऊन भेटतात. सो अगदीच म्हणजे फारच वेगळा अनुभव होता. ओके. आणि